हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओमधील डिझाईन जर आवडले असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हे जे व्हिडिओ मी अपलोड करते याला पूर्ण शेवटपर्यंत पहा, कारण की जे डिझाईन मी बनवते तुम्हाला तुमच्या लक्षात आली पाहिजे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर चला आज आपण हे नवीन डिझाईन बनवायला शिकणार आहे। याच्यासाठी आपण 2 कलर वापरलेले आहे आणि 1.5 mm ची आपण सुई वापरलेली आहे। हे जे तोरण डिझाईन आपण बनवणार आहे हे 3 पार्टमध्ये आहे। त्याचे 2 पार्ट आधीच मी बनवलेले आहे, तर आपण आज तिसरा पार्ट बनवायला शिकणार आहे। तुम्ही तोरणपट्टीचे 3 भाग एकसारखे 3 भाग करून घ्यायचे आणि त्याच्यावर डिझाईन स्टार्ट करायची। तर चला आपण बनवायला सुरुवात करू। आपण इथे क्रीम कलर अटॅच करून घेतलेला आहे तोरणपट्टीवर। इथे आपण एक घर सोडलेले आहे तोरणपट्टीवरचा आणि समोरच्या याच्यामध्ये आपण इथे जॉईन करून एक चेन बनवून घेतलेली आहे। यामध्ये आपण 3 डबल क्रोशेट तयार करणार आहे। त्याच्यासाठी 3 चेन बनवून घेतलेल्या आहे। आता मी पुन्हा याच्यावर एक डबल क्रोशेट, दुसरा, त्यानंतर हा तिसरा डबल क्रोशेट। एका चेन मध्ये आपण तोरणपट्टीच्या एका चेन मध्ये 3 डबल क्रोशेट बनवून घेतलेले आहे। आता समोर पुन्हा 3 डबल क्रोशेट, त्याच्या पुढच्या चेन मध्ये पुन्हा 3 डबल क्रोशेट। इथे आपण 3 डबल क्रोशेट 3 वेळा 3 डबल क्रोशेट बनवून घेतलेले आहे। आता पुढे आपण 10 चेन बनवणार आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आता चेनच्या हिशोबाने आपण तोरणपट्टीवरचे ते घर सोडून समोर आपण हाफ डबल क्रोशेट बनवून घेणार आहे। इथे आपण 11 हाफ डबल क्रोशेट बनवून घेणार आहे। इथे आपण 11 डबल क्रोशेट बनवून घेतलेले आहे। पुन्हा आपण इथे 10 चेन घेणार आहे। त्यानंतर पुन्हा 3 डबल क्रोशेटचे 3 सेट आपण बनवून घेणार आहे। याच्यावर इथे आपण 10 चेन बनवून घेत आहे। दहा चेन बनवल्यानंतर चेनच्या यानुसार आपण समोरच्या तोरणच्या पट्टीवर आपण 3 डबल क्रोशेट 3 डबल क्रोशेट 3 डबल क्रोशेटचे 3 सेट आपण इथं बनवून घेत आहे।
हे 3 डबल क्रोशेट पुन्हा इथं तयार होऊन घेतलेले आहे. त्याच्यात पुढे अजून 3 डबल क्रोशेट, पुन्हा 3 डबल क्रोशेट. हे मी इथपर्यंत डिझाईन तयार करून घेतलेली आहे. आता पुन्हा पुढच्या राऊंडमध्ये आपण इथे शेवटी 3 चेन बनवून घेतलेली आहे. त्यानंतर जे 3 डबल क्रोशेटमध्ये जे गॅप आहे त्यामध्ये आपण 3 डबल क्रोशेट इथं बनवून घेत आहे. इथे गॅपमध्ये आपण हा पहिला डबल क्रोशेट, त्यानंतर दुसरा डबल क्रोशेट, त्यानंतर हा तिसरा डबल क्रोशेट. पुढच्या गॅपमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशेट. आता जिथे आपण 10 चेन बनवले होते तिथे पुन्हा 3 डबल क्रोशेट. त्या 10 चेनवर आपण 3 डबल क्रोशेट बनवून घेत आहे. हे इथे आपण 3 डबल क्रोशेट करून घेतलेले. त्यानंतर पुन्हा 10 चेन. आता जिथे आपण 11 हाफ डबल क्रोशेट बनवून घेतले होते तिथेच आपण 10 हाफ डबल क्रोशेट बनवून घेत आहे. जिथे 11 बनवले होते त्या गॅपमध्ये आपण टाकून बरोबर तिथं आपण 10 हाफ डबल क्रोशेट तिथं बनवून घेत आहे. प्रत्येक जे राऊंड मध्ये आपण एक जी लाईन खाली घेत जाऊ त्याच्यामध्ये एक ते हाफ डबल क्रोशेट कमी होत जाईल शेवटपर्यंत. इथे आपण 10 हाफ डबल क्रोशेट बनवून घेत आहे. हे इथे आपण 10 हाफ डबल क्रोशेट बनवून घेतलेले आहे. आता पुन्हा 10 चेन. हे इथे आपण 10 चेन बनवून घेत आहे. त्यानंतर पुन्हा जे चेन आपण बनवून घेतली होती 10 चेनची त्यावर 3 डबल क्रोशेट आपण बनवून घेत आहे. त्यानंतर हे जे गॅप होते 3 डबल क्रोशेटच्या मधात जे गॅप आहे त्यामध्ये आपण 3 डबल क्रोशेट बनवून घेत आहे. हे आपण इथपर्यंत सेकंड राऊंड आपण इथे तयार करून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे हे डिझाईन खाली खाली अशीच घटत जाईल. त्यामुळे हे ट्रायंगल सारखा शेप आपण शेवटपर्यंत तयार करून घेणार आहे. तर आपण बाकीचे राऊंड बनवून घेऊ. हे आता आपण इथपर्यंत डिझाईन तयार करून घेतलेली आहे. आता इथे आपण दोन्ही हे जॉईन करून घेऊ.
हे इथे आपण जॉईन करून घेत आहे. प्रत्येक 3 डबल क्रोशेटच्या गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशेट बनवून घेऊ. आता इथे 3 चेन घेतल्यानंतर हे टर्न करून पुन्हा प्रत्येक गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशेट बनवून घेऊ. हे इथे आपण जॉईंट केल्यानंतर पूर्ण डिझाईन तयार करून घेतलेली आहे. प्रत्येक जॉईंटमध्ये आपण 3 डबल क्रोशेट बनवून शर्टपर्यंत आपण हे डिझाईन तयार करून घेतलेली आहे. आता याच्यावर आपण हे डिझाईन तयार झाल्यानंतर आपण हे पफची तोरण पूर्ण तोरणच्या डिझाईनवर हे डिझाईन आपण पूर्ण तयार करून घेऊ पफची. त्याच्यासाठी आपण हे चॉकलेटी कलर इथं ब्राऊन कलर अटॅच करून आधीच तयार, म्हणजे इथे आधी सुरुवात करताना एक जी चेन सोडली होती तिथून आपण ते अटॅच करून पुन्हा हे जी डिझाईन आहे आपली तयार केलेली त्याच्यावर आपण ही पफची डिझाईन बनवून घेणार आहे. इथे आपण 7 चेन बनवून घेतलेल्या आहे. आता त्यानंतर हे पफची डिझाईन आपण तयार करून घेणार आहे. 6व्या चेनमध्ये आपण हे राऊंड घेऊन याच्यात अटॅच करून घेऊ. इथे आपण 4 राऊंड घेतल्यानंतर 4 राऊंड घेतल्यानंतर अटॅच करून घेतल्यानंतर आता पुन्हा त्याच चेनमध्ये आपण 4 राऊंडचा एक पफ बनवून घेत आहे. हे इथे आपण अटॅच करून घेतलेला आहे. आता जिथे आपण 6व्या चेन पासून जी पफची सुरुवात केली होती तिथेच आपण अटॅच करून घेऊ. इथे अटॅच झाल्यानंतर आता 6 चेन आणि जिथे आपण सुरुवात केली होती जिथून तिथेच आपण त्याला अटॅच करून घेऊ. त्यानंतर 2 चेन आणि पुढे अटॅच करून पुन्हा हीच डिझाईन रिपीट करू. आता इथे आपण हे अटॅच करून घेत आहे. हे इथे आपण अटॅच करून घेतलेलं आहे. आता पुन्हा इथे 7 चेन झाल्यानंतर आपण 6व्या चेनमध्ये हे 4 राऊंड घेऊन एक पफ बनवून घेऊ. हे 4 राऊंडचा एक पफ, त्यानंतर इथे पुन्हा एक पफ
आता जिथे अटॅच केलं त्यामध्येच आपण एक पफ बनवून घेतो. एक चेन बनवल्यानंतर पफ इथे पण 4 राऊंडचा एक पफ बनवून घेऊ. आता इथे अटॅच करून घेऊ. त्यानंतर जिथून आपण सुरुवात केली होती तिथेच पुन्हा त्याला अटॅच करून पुन्हा 6 चेन. आणि जिथून आपण सुरुवात केली होती तिथेच आपण त्याला अटॅच करून घेऊ. आणि पुन्हा त्यानंतर 2 चेन आणि ह्या क्रीम कलरच्या डिझाईनवर पुन्हा त्याला अटॅच करून घेऊ. आणि समोर अशाच प्रकारे आपण पफची डिझाईन पूर्ण त्या तोरणच्या डिझाईनवर आपण तयार करून घेऊ. पूर्ण तोरणच्या डिझाईनवर आपण तयार करून घेऊ. त्यानंतर आपण पूर्ण व्ह्यू पाहू याचा. आता हे पूर्ण पफची डिझाईन तयार केल्यानंतर आता हे फायनल लुक आपण पाहत आहे. अतिशय सुंदर प्रकारची तोरण डिझाईन तयार करून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये कलर चेंजेस करू शकता. तुम्हाला जर ही तोरण डिझाईन आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.